डोस्याला जाळी पण पडलेली आहे आणि हलका फुलका नाश्ता आहे। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तांदळाच्या पिठाचे डोसे। तर हे तांदळाचं पीठ आहे ना, मी 1 वाटी घेतलेलं आहे। काय करायचं, तांदूळ राशनचं असलं तरी चालतं, फक्त इंद्रायणीचं तांदूळ घ्यायचं नाही, ते थोडंसं चिकट असतं। तर इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। तांदूळ स्वच्छ धुवायचं आणि दिवसभर भिजत घालायचं आणि मग फॅनखाली सुकवायचं चांगलं आणि दळून आणायचं। तेच हे पीठ आहे बघा, एकदम बारीक दळून आणलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ मी तर 1 वाटी घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ टाकूया ह्या बाउलमध्ये। इथं आहे ना 1 गाजर खिसून घेतलंय बघा, खिसलेलं गाजर। एक छोटा गाजर खिसून घ्यायचा। आपल्याला जसा नाश्ता बनवायचा ना तसे आपण ह्याच्यामध्ये भाज्या टाकू शकतो। एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, ते पण टाकू याच्यामध्ये। आणि 2 हिरवी मिरची। मुलांसाठी आहे ना नुसतं मीठ टाकून केलं तरी चालतं, मिठाने पण छान लागतं ते। आणि टाकूया चवीपुरतं मीठ। बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आधी। तर आपल्याला लागणारच आहे हे पीठ कालवण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असं पहिलं सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं, म्हणजे गुठळे आहे ना आपल्याला व्यवस्थित मोडता येतात। आता आपण परत पाणी टाकूया आणि व्यवस्थित हे मिश्रण आहे ना मिक्स करून घेऊया। असं थोडं थोडं पाणी टाकतच मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आहे ना आपल्याला इथं 2 वाटी पाणी लागलेलं आहे बघा। असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही। व्यवस्थित आहे ना हे मिश्रण तयार झालेलं आहे डोसे बनवण्यासाठी बघा। असं मिक्स करून घ्यायचं सर्व, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। 1 वाटी तांदळाचं पीठ असलं ना तर 2 वाटी पाणी लागतं बघा। आता आपण मिश्रण तर तयार आहे, आपण डोसे बनवून घेऊया। तव्याला आपण ब्रशने तेल लावून घ्यायचं। ते डोसा टाकायच्या अगोदर काय करायचं, एक वेळेस आहे ना हे पीठ व्यवस्थित असं कालवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तांदळाचं पीठ खाली बसलेलं असतं ना बघा। प्रत्येक डोसा टाकताना आहे ना असं पीठ मी ना 1 कप घेतलेलं आहे बघा डोसा टाकण्यासाठी आहे ना। कपाने कसं सगळीकडे टाकता येतं व्यवस्थित। अगोदर काय करायचं, कडनी असं हे मिश्रण टाकायचं। मध्ये काय होतं, जास्त तवा तापलेला असतो ना, अगोदर कडनी असं पीठ टाकायचं, नंतर मग असं मध्ये टाकायचं। तर किती छान जाळी आलेली आहे। असं काय होतं, आपण दिवसभर तांदूळ भिजत घातलेलं असतं ना आणि नंतर वाळवून दळून आणलेलं पीठ आहे बघा। किती छान अशी ह्या डोश्याला जाळी पडलेली आहे। व्यवस्थित आपण भाजून घेऊया, मस्त कुरकुरीत। थोडेसे मीडियम गॅसवरती कुरकुरीत भाजून घ्यायचा डोसा। झालेला आहे छान कुरकुरीत असा डोसा असला ना तर ह्याला कुठली चटणी पण लागत नाही, असंच खाल्लं तरी खूप छान लागतो। तुम्ही आहे ना हे खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे खाऊ शकता। मस्त असा डोस्याला रंग। आपण ताटामध्ये डोसा काढून घेऊया। असाच अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं। पटकन झटपट टिफिन तयार होतो। सुरुवातीला आहे ना असं साईडने सोडायचं हे मिश्रण आणि नंतर मध्ये, कारण जास्त आहे ना तवा मध्ये तापलेला असतो। मस्त कुरकुरीत आपण डोसा भाजून घेऊ। पण आहे ना व्यवस्थित असा कुरकुरीत भाजून झालाय बघा। बघा किती छान रंग आलाय डोस्याला,
एकदम झटपट सकाळच्या घाई गडबडीत आहे ना तुम्ही हे डोसे बनवू शकता। ताटामध्ये काढून घेऊया। एकदम झटपट आहे ना तांदळाच्या पिठापासून डोसे तयार करून मी तुम्हाला दाखवलेले आहेत। बघा किती छान डोस्याला जाळी पण पडलेली आहे आणि हलका फुलका नाश्ता आहे। तर आहे ना तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून बघा आणि हे तांदळाचे पिठाचे डोसे बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या रेसिपीला।